काय होत आहे मावशी, तुम्हाला हॉटेलसारखी तंदुरी घरीच खायला आवडेल का? तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परफेक्ट असं मेजरमेंट मी याच्या सांगलं आहे. याच्यासाठी आंबट दही घ्यायचं, तेल घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची, तुम्हाला आवडत असेल तर बटर घ्यायचं, मीठ, साखर, कलोंजी आणि आपला सोडा आणि 1 वाटी मैदा घ्यायचा. तर छोटी मोठी जी असेल ती मोठी परात घ्यायची. त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा हे टाकायचा. मैदा टाकल्यानंतर वरून मस्त असं तेल टाकायचं. 2 चम्मच तेल. तेल टाकल्यानंतर लगेच त्याच्यात दही टाकायचं. बघा, दही थोडं मिश्रण मुरेल तेवढं मी दही त्यात टाकलं. चवीपुरतं मीठ, थोडंसं सोडा आणि साखर टाकायची. एवढं परफेक्ट आणि सिंपल मेजरमेंट आपण घरीच गरमागरम हॉटेलसारखी तंदुरी खाऊ शकतो. तुम्ही याचं प्रमाण जास्त लोकांचं बनवायचं असेल तर हेच प्रमाण फक्त जास्त किंवा कमी घेऊ शकता. बघा, असं सगळं एकजीव करायचं. पाणी आताच टाकायचं नाही. पूर्ण दह्यामध्येच हे मिश्रण चांगलं घोळून घ्यायचं आणि याच्यासाठी थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. याच्यामध्ये कोमट आपण हात बुडवेल अशाच टाईपचं कोमट पाणी वापरायचं. कोमट पाण्यानेच हे पीठ मळून घ्यायचं आणि हे लक्षात ठेवा की हे तंदुरी बनवण्याचं पीठ किंवा कणिक हे जास्त जाडसर नसतं. ते कणिक असं थोडंसं पातळच असतं. बघा, मी कोमट पाणी घेतलं, दह्यात पूर्ण मिश्रण हे भिजलं. नंतर कोमट पाण्याने आपण जसं कणकेचा गोळा मळतो ना, त्याच पद्धतीत कणकेच्या गोळ्यासारखं चांगलं मळून घ्यायचं. मी काल तुम्हाला पनीर घोटाळ्यासोबत शेवटी सांगलं होतं की मी आज तंदुरी बनवली. त्याचाच फुल व्हिडिओ आहे. नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सोप्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर सबस्क्राईब करणे खूप महत्त्वाचे आहे. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, अशा पद्धतीत थोडंसं कडक वाटलं म्हणून पुन्हा मी पाणी घेतलं. पाण्याचा हात घेऊ हळूहळू कणिक असं मळायचं. ही तंदुरी तुम्ही घरच्यांना एकदा खाऊ घातली तर घरचे पुन्हा पुन्हा करायला लावतील. खूप सोपी पद्धत आहे. आता तंदुरी खाण्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही. घरीच गरमागरम तंदुरी हवा तेव्हा तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता. तुमच्या आवडीच्या भाजीसोबत तर परफेक्ट. मी इथे मैद्याची आज तंदुरी दाखवत आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी गव्हाच्या पिठाची तंदुरी ही घरच्या घरी कशी बनवतात तेही मी सांगणार आहे. बघा, कणिक आपलं मस्त असं सैलसर पातळ झालं, जसं आपल्याला हवं आहे तसं. थोडंसं तेल टाकायचं, तेलाचा हात घेऊन अजून कणिक हे मळायचं. जेवढं छान मळल्या जाईल ना तेवढी छान तंदुरी होते. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप बढिया स्ट्रक्चर आणि दिसायला सुंदर हॉटेलसारखी तंदुरी आज घरीच आपण बघू. बघा, छान कणिक मळायचं आणि 10-15 मिनटं मुरण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं. खूप सुंदर, बढिया आणि अप्रतिम अशी तंदुरी रेडी होते. बघा, 10 मिनटं हे बाजूला ठेवायचं. 10 मिनटानंतर बघा, एवढं छान फुगलं ना आपलं पीठ आणि छान नरम झालं. असं पुन्हा एकदा कणकेच्या गोळ्यासारखं मळून घ्यायचं. बघा, खूप छान अशाच पिठाची तंदुरी आपण बनवणार आहोत. बघा, छान मळलं. याचे छोटे छोटे लाट्या म्हणा किंवा गोळे म्हणा करून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारात. तंदुरी ही पोळी आणि चपातीपेक्षा थोडीशी जाडच असते आणि तंदुरी ही घरी बनवायची असेल तर भाकरी आणि पोळीपेक्षाही खूप सोपी आहे. कारण की याला कुठला गोल आकार नसतो. तंदुरी ही लांबटच असते, उभटच असते. बघा, थोडासा मैदा टाकायचा. मैद्याचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवायचं, सुक्या मैद्याचं. बघा, आणि छान लाटून घ्यायची हलक्या हाताने. जेवढी जाड जेवढी लांबट आपली तवा तंदुरी ही घरीच. हॉटेलच्या तंदुरीचा आकार थोडासा मोठा असतो कारण की तिथले तवे हे खूप मोठे असतात. आपला तवा घरचा हा छोटा असतो म्हणून छोट्याच आकाराची तंदुरी मी इथे बनवली आहे. बघा, लांबट उबट हवी तशी तंदुरी बनवायची. बघा, एवढी जाडसर मी ठेवली. तुम्हाला लाटता वेळेस कळतंच की किती जाड ठेवायची. बघा, रेडी झाली आपली तंदुरी. नंतर तंदुरी ताव्यावर टाकायच्या आधी याच्यावर वरून जे आपण कोमट पाणी वापरलं ना तेच वरून लावायचं. ओली करायची तंदुरी. मस्त एकसारखं सगळीकडे पाणी लावून घ्यायचं. तावा हा ॲल्युमिनियमचा मी घेतला, तुम्ही लोखंडाचा घेतला तरी चालते. ज्या तव्यावर आपण दोशे करतो ते तावा वापरायचा नाही, त्याच्यावर तंदुरी छान होत नाही. बघा, तावाही छान तापला. मंद आचेवर ज्या साईडनं आपण पाणी लावलं ना त्या साईडनं तंदुरी ही टाकून द्यायची तव्यावर. बघा, पाण्याची साईड खाली टाकायची आणि सुकी साईड वर करायची. अशा पद्धतीत बघा, छान बबल येतात. छान तवा तापला ना की छान त्याच्यावर बबल येतात.
बघा, एक अर्धा मिनटं असंच ठेवायचं. अर्ध्या मिनिटानंतर छान बबल येतात. बघा, वरून थोडंसं पाणी मी लावलं. आताच बटर किंवा तेलाचा वापर करायचा नाही. बघा, कशी चुरचुरीत छान असे बबल्स येत आहे. बबल्स आल्यानंतर आपण पाणी लावलं होतं वरून, त्याच्यावर थोडीशी कलोंजी टाकायची. बघा, किती सुंदर दिसत आहे. आले ना बबल, अशी कलोंजी टाकायची आणि वरून नावाला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपलं वरून ओलं केलेला हात त्यावर असा टॅप टॅप करायचा, म्हणजे कोथिंबीर त्याला चिटकते. एवढी सुंदर आणि घरीच हॉटेलपेक्षाही छान तंदुरी आपण घरी बनवतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर लावा. बटर हे ऑप्शनल आहे, तर बटर तंदुरीच छान वाटतं. बटर लावल्यावर तुम्ही यावर लसणही किसून टाकू शकता. आपली साध्या तंदुरी घरीच आपण लसुणी तंदुरीही याच्यात बनवू शकतो. बघा, किती छान तंदुरीला असे बबल्स आले. हलक्या हाताने नंतर खालून असे सराट्यानं आपण जशी पोळी भाकरी उलटतो ना, आरामात असं साईडनं काढून घ्यायचं. बघा, हलक्या हाताने, जास्त प्रेशर नाही द्यायचं. खूप सोपी आणि सुरेख ही पद्धत आहे. या पद्धतीत नक्की तुम्ही तंदुरी बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, मी काढलं आणि आपण गॅसवर तावा उलटा नाही करता आला म्हणून मी गॅसवरच शेकली. तुमचा तावा जर उलटा होत असेल तर तुम्ही उलटा करून शेकू शकता. बघा, खालून किती छान शिजली आहे आपली तंदुरी. दिसते आहे खुसखुशीत. बघा, चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही असं गॅसवर डायरेक्टलीही भाजू शकता. खूप सुंदर अप्रतिम अशी तंदुरी घरच्याच साहित्यात. नक्की एकदा ट्राय करा. बघा, अशी आलटून पलटून मस्त अशी शेकायची. खूप बढिया, खूप टेस्टी ही घरच्याच घरी हॉटेलसारखी तंदुरी बघा रेडी झाली ना. आवडली का तुम्हाला? या पद्धतीत नक्की तुम्ही तंदुरी बनवा. हे हे मेजरमेंट मी सांगलेलं परफेक्ट आहे. कुठलीही वस्तू कमी किंवा जास्त वापरायची नाही, मनाने तर बिलकुल वापरायची नाही. हेच परफेक्ट मेजरमेंट आहे. बघा, मागचा साईड किती खुसखुशीत आणि क्रिस्पी दिसत आहे. समोरूनही तंदुरी किती छान भाजली आहे. आवडली का तुम्हाला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही तंदुरी कशी बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा. बघा, आपली तंदुरी इथे रेडी झाली. आलटून पलटून छान शेकून घ्यायची क्रिस्पी. आपण अशा 2-3 तंदुऱ्या हे बनवून घेतल्या. त्याच त्याच टाईपमध्ये लसुणी तंदुरी घरात कोणाला आवडणार नाही म्हणून मी साधी बटर तंदुरीच घरी बनवली. बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लसुणी तंदुरी, तेही गव्हाच्या पिठापासून, कशी रेडी होते तेही मी सांगणार आहे. बाबा, याला पण छान बबल्स आले. पाण्याचा हात घेऊन मस्त टॅप टॅप करायचे, म्हणजे कोथिंबीर आणि कलोंजी त्याला चिटकते. हेही हलक्या हाताने काढून घ्यायचं. जेवढे छान बबल येतील ना, तेवढी छान क्रिस्पी आपली तंदुरी होते. बघा, हलक्या हाताने तीही काढायची. छान शेकल्या जाते. अशाच नवनवीन आणि छोट्या छोट्या टिप्स जर माझ्यासोबत बघायच्या असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बघा, आपली तंदुरी हलक्या हाताने काढायची आणि परत अशीच शेकून घ्यायची. खूप छान होते घरीच. खूप सुंदर. बघा, सगळ्या तंदुऱ्या ह्या रेडी होतात. घाई केली तर असंच थोडंसं चिटकते. तंदुरी बनवताना घाई नाही करायची, आरामात बनवायच्या. बघा, दिसायला किती सुंदर, हॉटेलसारखी बढिया, टेस्टलाही तशीच हॉटेलसारखी तंदुरी आपण इथे बघितली. आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अशा नवीन रेसिप्या हॉटेलसारख्या घरीच बघायच्या असेल तर माझ्यासोबत नक्की जोडले जा. बघा ताई मावशी, हॉटेलला जायची आता गरज नाही. घरीच बनवा आणि खा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची तंदुरी रोटी घरी कशी बनली आणि कोणाकोणाला आवडली तेही मला सांगा. बघा, किती छान क्रिस्पी चुरचुरीत अशी दिसायला सुंदर तंदुरी. नक्की ट्राय करा आणि लाईक करा.